चला मग तुम्ही तर देखा होती सोमनाथ मंदिर, त्यानंतर सोमनाथ मंदिरना जवळना देवस्थान, त्यानंतर आम्ही निघतं सोमनाथ मंदिर ते जवळपास 80 किलोमीटर लांब दीव. आणि दीव मग सर्वात सुंदर मंदिर होतं गंगेश्वर महादेव मंदिर. जवळपास आमले पोचायला 1 तास लागणार होता आणि आम्ही आता फक्त 5 मिनटामध्ये पोचलो आहोत. मी खूप एक्सायटेड आहे कारण की रील्समध्ये एक होतं आणि प्रत्यक्षामध्ये आपण दर्शन लेणार आहोत. चला मग जाऊ मंदिरकडे. फायनली मी सोमनाथतील गंगेश्वर महादेव मंदिर हे दीवमा आहे. तर फायनली मी लागेल. चला मग दर्शन घेऊन आपण कसं आहे काय नाही. आजूबाजूमध्ये काय म्हणतो अरबी समुद्र आहे. त्याला गंगेश्वर महादेव मंदिरकडे आपण जाहीर राहणार ते. आणि शिवलिंग 5000 वर्ष जुनी शे. असं म्हणतं की पांडवसनी आडे तपश्चर्या करू आणि त्यासनी यासनं स्थापित करवतं. आणि जेव्हा सर्वात सुंदर असं वाटतं की जेव्हा समुद्राला लाटा जेव्हा शिवलिंगले नमस्कार करतस तो दृश्य खूप मस्त वाटतं. योगायोग त्या दिवस समुद्रानं पाणी खूप कमी होतं की लाटापर्यंत उन्हाने दृश्य खूप छान आहेत. मी सर्वांचे सांगच की प्रत्येक यावं आणि दर्शन द्यावं. खूप छान असं देवस्थान आहे. अशा प्रकारे आम्हाला आजनं टूर मस्त संपेले. जाहीर होत आम्ही नवीन टूरकडे. चला मग भेटूच पुन्हा नवीन टूरकडे. चला मग भेटू पुन्हा नवीन ठिकाणले. चला मग जय खानदेश. असं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. मग ठीक आहे. बाय बाय.